नमस्कार. जर तुमची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 असेल, तर येणारा मार्च महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे हे सांगणार आहे. 4 हा रिप्रेझेंट करतो राहू आणि संपूर्ण मार्च महिना हा गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली आहे. त्यामुळे गुरु प्लस राहू ही युती म्हणावी तितकी बेनिफिशियल नाही म्हणू शकत. त्यामुळे थोडंसं सेल्फ डिपेंडंट व्हा. दुसऱ्यावरती जर डिपेंड असाल, तर ती डिपेंडन्सी थोडीशी अव्हॉइड करा. सोबतच जर तुम्ही प्रमोशन एक्सपेक्ट करत असाल, तर प्रमोशन मिळण्याचे 50% चान्सेस आहे. सो तुमचा तो कॅलिबर बूस्टअप करा आणि तुम्ही काय आहात हे दाखवून द्या. सो प्रमोशन विल बी युअर्स. सोबतच जर तुम्ही सेल्स डिपार्टमेंटला असाल किंवा लॉयर असाल, आय-टी फील्डमध्ये असाल, आय-टी प्रोफेशनल असाल ना, तर तुमच्यासाठी हा मंथ बेस्ट आहे, बेनिफिशियल आहे. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही वाटचाल करू शकता. सोबतच तुम्हाला या महिन्यात काही हेल्थ इश्यूज जाणवू शकणार नाही. पण तुम्ही प्रिकॉशन म्हणून गोशाळेत घास किंवा अन्नदान करू शकता. सोबतच छोट्या मुलांना चॉकलेट्स, बिस्किट्स वगैरे अशा प्रकारे खायला देऊ शकता. हे नक्कीच फायदेशीर ठरेल. छोटा उपाय, मोठा बदल नक्की ट्राय करा. राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.